नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला भजी बनवून दाखवणार आहे। त्या भज्यामध्ये ना हिरवी मिरची ना कांदा, आपण बिलकुल काही टाकणार नाही। साध्या पद्धतीत, जशी म्हणजे पहिली लोक भजी अशा पद्धतीत करत होते। त्याच्यामध्ये काय टाकत नव्हती ही मी तुम्हाला करत सांगेन। रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही जरा मला कमेंट करून सांगा। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा दाबून असं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ही जी बेसन पीठ ना विकतचं नाही, आपल्या घरच्या चक्कीत मी दळलेलं आहे। अशा पद्धतीत बघा दळून घेतलेलं आहे। आणि तुम्ही चक्कीमधून जरी दळून आणलं की नाही तरी पण चालू शकते। एकदम मस्त असं बारीक होतं। विकतचं काय होतं त्याच्यामध्ये काय मिक्स असतं आपल्याला माहित नाही, कधी कधी मिक्स पण नसेल, पण मी त्या पद्धतीत बघा घरी दळते। तर ही आपली 1 वाटी बेसन पीठ आहे। जास्त लोक असले तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। त्याच्यामध्ये हिंग पावडर टाकायची थोडीशी। आता ही हिंग पावडर पण टाकत नव्हते बरं का, हे मी टाकत आहे, कारण हे आपण कुणाकुणाला बेसन पीठ खाल्लेलं बाततं ना, तर त्यासाठी थोडीशी चिमूटभर हिंग पावडर टाकायची। त्यात टाकणारे बघा हे धने असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। 1 चमचा, जो चमचा आहे ना ह्या चमच्याच्या पद्धतीने मी साहित्य घेतलेलं आहे। थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हळद, ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला ओवा हातावर मी चोळून घेतलेला आहे। त्या चमच्याच्या मापानं अर्धा चमच्याला थोडंसं असं कमी घेतलेलं आहे। ह्याच्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आता ह्याच्यामध्ये टाकायचे बघा आपल्याला नुसती मिरची पावडर, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। हे नुसती मिरची पावडर आहे, ह्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे काहीच नाही आहे। आता ह्यात काय करायचं आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आपल्याला सोडा वगैरे काहीच वापरायचं नाहीये। ही भजी पण छान लागतात। काल मी तुम्हाला एक भजी दाखवली होती, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं नुसती मिठातली भजी। तर पहिले काय करायचे, मिठाची भजी करायची, त्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे काहीच टाकायचे नाहीये। ते पण भजी छान लागतात, तर तुम्ही करून बघा। आता हे एवढंच पाणी आपण टाकलेलं आहे आणि पीठ असं झालेलं आहे। आता हे थोडंसं असं मिक्स केलं की मिक्स केलं असं नाही। आता ह्याला तुम्ही जेवढं होता होईल एवढं बघा असं हाताने फेटून घ्यायचे। मस्त असं बघा 2 ते 3 मिनिटं बघा हे असं मी फेटून घेतलेलं आहे। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, थोडासा लसूण कुटून टाकायचं। लसूण पण कुटून टाकून, लसूण आलं खिसून जरी टाकलं तरी पण भज्याला चव छान येते। करून बघायच्या अशा गोष्टी थोड्या प्रमाणात। तुम्हाला जर वाटत असेल ना की लसूण कोण टाकतं का, करून बघायचं, मस्त लागतात। ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला धने आणि ओवा दिसत असेल। ही जेव्हा भजी आपण तळतो ना त्याची इतकी चव छान येते ना, मस्त येते। पहिले बघा असेच करायचे, नुसता ओवा टाकायचे, हे तुम्ही धने बिने पण कधी टाकत नव्हते, आणि हळद टाकायचे आणि मिरची पावडर, जी चटणी असेल चटणी टाकायची। कोथिंबीर वगैरे पण एवढं कोणी टाकत नव्हतं। हे सगळं असेल तर टाकायचे, गरज नसेल तर अशीच बघा भजी बनवायचे आणि ताटाला लावायचे। आता हे मस्त असं फेटून घ्यायचं। आता फेटून का घ्यायचं, जेव्हा फेटून घेतो का नाही भजी आतमध्ये जाळीसारखे बनतात, सोड्याचा वापर लागत नाही, पण त्याला फेटून घ्यायला पाहिजे। अशा पद्धतीत बघा हे पीठ झालं पाहिजे। जेव्हा आपण ह्याची बटाटे भजी वगैरे जे बनवतो ना, तर त्यासाठी सुद्धा पीठ आपल्याला अशाच पद्धतीत पाहिजे बघा, जास्त पातळ नाही। आणि बटाटे आपण काय करायचं, स्वच्छ धुवायचे, नितळायचे पूर्णपणे 2-3 पाण्यानं धुवून, आणि मग बुडवून टाकायचे। एक बुडवायचं आणि मग सोडायचे, तर मग छान असे जाळीदार फुगलेले टमटमीत असे भजी होतात। तशा पण खूप रेसिपी बघा मी अपलोड केलेले आहेत। तर आता आपण ही बनवायला घेऊया। आता त्यात आपल्याला काय टाकायचे माहिती आहे का, एकदम कडक गरम तेल 1च चमचा टाकायचे, आणि आता हे मिक्स करून घेते। गरम मध्ये तुम्ही हात घालवू नका, भाजेल वगैरे। तेल टाकल्यानंतर पण बघा मी मस्त असं फेटून घेतलेलं आहे। पहिलं चांगलं फेटून घ्यायचं, नंतर तेल टाकायचं, नंतर पण असं चांगलं मिक्स करायचं कोणती पण भजी करताना। आता आपण सोडून घेऊया। तेल गरम करत ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये मुलांना बटाटे भजी बघा मी बनवून दिलेले आहे। तुम्हाला तेल थोडंसं असं दिसत असेल। आणि कधी पण तेल कसं पाहिजे माहिती आहे का, भज्यांसाठी गरम पाहिजे, एकदम धूर निघस्तवर गरम नाही बघा। आणि सोडायचे अशा पद्धतीमध्ये। मीडियम गॅसवर कधी पण तळायचे, तुम्ही बारीक गॅसवर तळायचे नाही, फास्ट गॅसवर जरी तळले तर चालतील। पण कसे माहिती आहे का, तेल जास्त कडक म्हणजे असं धूर करस्तवर करू नका, आणि तर वरच्यावर तुमचे ते भजी होतील, आतपर्यंत चांगले फुलणार नाहीत, लगेच लाल होतील ना ते। त्यासाठी तेल जर कमी थंड असेल का नाही, तर तेल एवढं तुमचं वडून घ्याल। जर तुम्ही माझ्या पद्धतीने जरी केले ना तरी तुमचं तेल मग त्याच्यामध्ये तेलकट भजी होतील। तर त्यासाठी तेल फक्त चांगलं कडक गरम करायचं। मी आता ही थोडीशी सोडून घेते, फक्त सोडून घेतलेत बघा। गॅस आहे मीडियम, आणि आता 1 मिनिटानंतर आपल्याला ह्याला हलवायचे। 1च मिनिट झालं आहे बघा। आता आपण ह्याला पलटी करून घेऊया। नाही तेलकट होतील, आतमध्ये मस्त अशी जाळीदार होतील, छान होतात एकदम। अशा पद्धतीने सगळे पलटी करून घ्यायचे। गॅस मिडियमच आहे, गॅस बिलकुल बारीक करायचं नाही। तर मिडियम गॅसवर, फास्ट गॅसवर जरी तुम्ही केले तरी चालतात, म्हणजे तेल जास्त ओढत नाही। तर हे बघा की इतकं छान फुगले की नाही बघा, असं असं हलवत राहायचं। आणि मस्त आपल्याला काय करायचं माहिती आहे का, गोल्डन कलरवर ह्याला थोडेसे फ्राय करायचे। तर हे पहिलेच लाल आहेत, कारण आपण ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे। मस्त बघा असे बघा झालेले आहे ते फ्राय। आता आपण काढून घेऊया। काढताना सुद्धा बघा असं थोडंसं नितळायचं, किंवा मोठा झारा असला तर घ्यायचा आणि त्यानं काढायची अशी भजी।
असे तेलकट मग लगेच म्हणजे असे काढताना सुद्धा असं चाळणीत वगैरे काढले का नाही की मस्त होतात. तुम्हाला ही एक लगेच मी तोडून दाखवते बघा. आणि किती फुगल्यात बघा आता, आहे का मस्त असे बघा टमटमीत फुगलेले आहेत. इतकं गरम आहे भाजते तरीसुद्धा मी तुम्हाला एक हे बघा आतपर्यंत बघा किती जाळीदार होतात. अशा पद्धतीत करा. आणि हे बघा किती फुगले आतपर्यंत असं झालेलं. तर हे पण तुम्हाला मी तोडून बघा. हे बघा मस्त गरम किती आहे बघा. आणि हे तेलकट होत नाहीत, काही नाहीत, चवीला किती छान लागतात आणि आपल्याला खायला पण झटपट असे होतात ना. तर अशा पद्धतीत तुम्ही एकदा करा जरूर. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.